कोणती बाजू जी आहे ते या ठिकाणी कोर्टामध्ये मांडतायत। ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे असं सरकारी वकिलांनी यावेळेला युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। ज्यांनी कोरटकरला मदत केली त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळेला कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कोरटकरच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। फरार काळामध्ये मदत केली त्यांची नावं कोरटकरनं सांगितलेली आहेत असं पोलिसांकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलंय। एक मुद्दे आपण या ठिकाणी पाहतोय। फरार काळामध्ये कोरटकरनं वापरलेली गाडी ही जप्त केली। पोलिसांनी असं म्हटलंय कोरटकरनं धीरज चौधरी यांची कार जी आहे ती वापरली अशी माहिती पोलिसांकडून कोर्टात देण्यात आलेली आहे। फरार काळात कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटीस दिल्या अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। कोरटकरला 5 दिवसांची पोलीस कोठडी द्या सरकारी वकिलांकडून ही मागणी करण्यात आलेली आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। आज ही पोलीस कोठडी संपतेय। आता 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली आहे। ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। कोरटकरला 5 दिवसांची पोलीस कोठडी द्या असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। फरार काळामध्ये मदत केली त्यांची नावं कोरटकरनं सांगितली असं पोलिसांनी म्हटलंय। ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे कोरटकरला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केलेली आहे। सुनावणीला सुरुवात झाली आहे। ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे असं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलंय। फरार असताना मदत केली त्यांची नावं कोरटकरनं सांगितली असं पोलिसांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। फरार असताना कोरटकरनं वापरलेली गाडी ही जप्त केलेली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। कोरटकरनं धीरज चौधरी यांची कार जी आहे ती वापरली। पोलिसांकडून युक्तिवादादरम्यान हे सांगण्यात आलेलं आहे कोर्टामध्ये। फरार असताना कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटीस दिल्या असं पोलिसांकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे। एक मुद्दे जे आहेत आपण या ठिकाणी पाहता अगदी काही मिनिटांपूर्वीच सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कोरटकरला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी जी आहे ती करण्यात आली आहे। तपासा प्रगतीपथावर आहे। कोरटकरला 5 दिवसांची पोलीस कोठडी द्या। आरोपीला कोणती संघटना मदत करत होती का याचा शोध घ्यायचा आहे। संभाषणाच्या वेळेला त्याच्या सोबत असणाऱ्यांचा शोध घ्यायचा आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। आरोपीला कोणती संघटना मदत करत होती का याचा शोध सुद्धा घ्यायचा आहे। कोरटकरला 5 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये केली आहे। तपासात प्रगतीपथावर आहे। पोलीस कोठडीची गरज आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवादादरम्यान म्हटलेलं आहे। कोरटकरच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। काय नेमकं त्या ठिकाणी घडतंय ते आपण पाहतोय। आरोपीला कोणती संघटना मदत करत होती का याचा शोध घ्यायचा आहे। सरकारी वकिलांनी युक्तिवादादरम्यान कोर्टामध्ये म्हटलंय संभाषणाच्या वेळेला त्याच्या सोबत असणाऱ्यांचा शोध घ्यायचा आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। तपास प्रगतीपथावर आहे। पोलीस कोठडीची गरज असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे सरकारी वकिलांनी असं म्हटलंय। फरार असताना मदत केली त्यांची नावं कोरटकरनं सांगितली असं पोलिसांकडून कोर्टामध्ये सांगण्यात आलंय। फरार असताना कोरटकरनं वापरलेली गाडी ही जप्त केली असं पोलिसांनी म्हटलेलं आहे। कोरटकरनं धीरज चौधरी यांची कार वापरली असं पोलिसांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। फरार असताना कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटीस दिल्या अशी माहिती पोलिसांकडून कोर्टामध्ये देण्यात आलेली आहे। आरोपीला कोणती संघटना मदत करत होती का याचा तपास जो आहे तो करायचा आहे। संभाषणाच्या वेळेला त्याच्या सोबत असणाऱ्यांचा तपास करायचा आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलंय।